भारतीय रेल्वेच्या प्रवास करणाऱ्या कोट्यावधी लोकांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. रेल्वेने आपल्या प्रवासी आरक्षण प्रणालीमध्ये एक क्रांतिकारी तांत्रिक बदल करण्याचं ठरवलं आहे. आता रेल्वे लवकरच नेक्स्ट जेन PRS प्रणाली सेवेत आणणार असून यामुळे रेल्वे तिकीट बुकिंगची क्षमता अनेक पटींनी वाढणार आहे. काय आहे ही नेक्स्ट जेन PRS प्रणाली? सध्या रेल्वेची बुकिंग प्रणाली एका मिनिटात 32,000 तिकीटं बुक करण्याची क्षमता ठेवते. मात्र वाढत्या ऑनलाईन बुकिंगचा ताण लक्षात घेता रेल्वेने आता या क्षमतेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या नवीन प्रणालीमुळे एका मिनिटात तब्बल 1.5 लाख रेल्वे तिकिटे बुक करणे शक्य होणार आहे. यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार असून बुकिंगचा वेग प्रचंड वाढणार आहे. अनेकदा तत्काळ तिकीट बुक करताना सर्व्हरवर ताण येणे, पेमेंट करताना QR कोड वेळेवर रिस्पॉन्स न देणे किंवा लॉगआउट होणे अशा समस्या प्रवाशांना भेडसावत असतात. या नवीन प्रणालीमध्ये ग्राफिकल युजर इंटरफेसचा वापर केला जाणार आहे, ज्यामुळे तांत्रिक अडचणी कमी होतील, व्यवहारांमधील विलंब टळेल आणि तिकीट बुकिंगची प्रक्रिया अधिक जलद आणि सुरक्षित होईल. हा बदल नक्की कसा होणार? तर रेल्वेवर सर्वाधिक ताण असलेल्या दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई या 4 प्रमुख शहरांमध्ये नवीन डेटा सेंटर्स उभारली जाणार आहेत. कोणत्याही तांत्रिक बिघाडाच्या परिस्थितीत प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून सिकंदराबाद येथे डिझास्टर रिकव्हरी बॅकअप सेंटर तयार केले जाणार आहे. इंटरनेट बँडविड्थ वाढवणे आणि जुने राउटर्स बदलून मजबूत कम्युनिकेशन नेटवर्क तयार करण्याचे काम देखील रेल्वेने हाती घेतले आहे. भारतीय रेल्वे 1985 पासून PRS प्रणालीचा वापर करत आहे आणि 1999 मध्ये ती देशव्यापी झाली. आता सुमारे 80% तिकीट बुकिंग हे ऑनलाईन होत असताना ही तांत्रिक सुधारणा प्रवाशांचा अनुभव अधिक सुखकर करणारी ठरेल. रेल्वेच्या या नेक्स्ट जेन पावल्यामुळे आता तिकीट कन्फर्म होण्याची आशा नक्कीच वाढणार आहे. या संपूर्ण सुविधेबद्दल तुम्हाला काय वाटलं आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा.